Hi friends, today's topic of discussion is urine collection and preservation and other body fluid sample collection. In urine collection and preservation, indication of urine analysis. Indication of urine analysis includes suspected renal diseases like glomerulonephritis, nephrotic syndrome, etc. Detection of urinary tract infections, detection of diabetes, diagnosis of pregnancy, detection of plasma cell dyscrasia. Then time of collection. In time of collection, container should be clean, dry, leak proof, wide mouth, wide flat bottom, disposable and transparent. Urine collection can be done by two methods: a single specimen collection or 24-hour specimen collection. सिंगल स्पेसिमेन कलेक्शन म्हणजे एकदाच सॅम्पल घ्यायचं युरिनचं, आणि 24 स्पेसिमेन म्हणजे 24 तास युरिन कलेक्ट करून ठेवायची एक बॅगमध्ये. ठीक आहे. सिंगल स्पेसिमेन कलेक्शन इट इन्क्लूड्स फर्स्ट मॉर्निंग voided specimen as it is more concentrated. Then random specimen is any time taken specimen, and postprandial specimen is after meal, 2 hour after meal specimen. Then method of collection includes first morning, midstream, clean catch sample should be taken. सकाळची पहिली आणि फर्स्ट सॅम्पल फर्स्ट युरिन stream should be discarded, and at the end should be discarded, and mid stream should be collected. Then random and mid stream. 24-hour specimen, catheterized specimen, suprapubic aspiration म्हणजे ब्लॅडर मधून निडल टाकून सॅम्पल घेणे. प्लास्टिक बॅग टाईड अराउंड जेनेटल्स. लहान बच्चूंमध्ये आपण एक प्लास्टिक बॅग अराउंड जेनेटल्स टाय करतो आणि त्यामध्ये स्पेसिमेन कलेक्ट करतो. देन प्रिझर्वेशन ऑफ युरिन सॅम्पल कसं प्रिझर्व करायचं हे आपण 24 आवर्ससाठी मोस्ट ऑफ दी प्रिझर्व करतो. त्यात 2 मेथड्स आहे: रेफ्रिजरेशन अँड केमिकल प्रिझर्वेशन. रेफ्रिजरेशन म्हणजे कमी टेम्परेचरला ठेवून प्रिझर्व करायचं, अँड केमिकल प्रिझर्वेशन मीन्स बाय यूजिंग केमिकल रिएजंट्स. इन केमिकल प्रिझर्वेशन फॉर रूटीन युरिन अनालिसिस प्रिझर्वेशन शुड बी अवॉइडेड, and it is used for 24 hours urine sample and for samples which are to be transported over a long distance. म्हणजे सॅम्पल आपल्याला जास्ती लांब ट्रान्सपोर्ट करायचं आहे तर त्यासाठी पण आपण प्रिझर्वेशन वापरतो. देन इन केमिकल प्रिझर्वेशन 10 ml 6 normal HCl is used for the preservation. And then second is toluene is used as a 2 ml per 100 ml urine. Then boric acid is a 0.8%. थायमॉल 1 small crystal per 100 ml हा रिएजंट वापरतो. आणि फॉर्मॅलिन हा तर सगळ्यांना माहितीच असतो. फॉर्मॅलिन आपण 1 ड्रॉप पर 30 ml युरिनसाठी वापरतो. अँड सोडियम कार्बोनेट. देन स्टूल सॅम्पल कलेक्शन. स्टूल सॅम्पलचे इंडिकेशन्स काय आहे? डिटेक्शन ऑफ पॅरासाईट डिटेक्ट करण्यासाठी लाईक अमिबिया किंवा GRDA हे तुम्हाला कळतील पुढे चालून. इव्हॅल्युएशन ऑफ क्रोनिक डायरिया का बरं आहे ते इस्टिमेट करण्यासाठी. इव्हॅल्युएशन ऑफ डिसेंट्री इज ऑल्सो ए टाईप ऑफ डायरिया यू विल गेट आफ्टर सम टाईम. बॅक्टेरियोलॉजिक एक्झामिनेशन, युरिनमध्ये स्टूलमध्ये काही बॅक्टेरियाचे इन्फेक्शन आहे का ते बघण्याकरता. अँड फॉर डायग्नोसिस ऑफ अल्सरेटेड लिजन्स ऑफ GIT मालअब्झॉर्प्शन सिंड्रोम. अल्सरेटेड लिजन्स ऑफ GIT म्हणजे काय? आपलं गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट म्हणजे स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन किंवा लार्ज इंटेस्टाईन यामध्ये काही अल्सर्स बनत असतात काही फूड्समुळे वगैरे किंवा ॲसिड इन्क्रीज झाल्यामुळे. ते अल्सर डिटेक्ट करण्यासाठी. किंवा माल ॲब्झॉर्प्शन सिंड्रोम म्हणजे काय असतं की ॲब्झॉर्प्शन फूडचं व्यवस्थित होत नाही आहे, कमी होतं किंवा जास्ती होतं. दॅट इज कॉल्ड एज माल ॲब्झॉर्प्शन सिंड्रोम. देन मेथड ऑफ कलेक्शन ऑफ स्टूल सॅम्पल. ए रॅन्डम सॅम्पल इज कलेक्टेड इन अ क्लीन ड्राय कंटेनर विथ अ टाइटली फिटिंग lid. About 20 to 40 gram of formed stool or 5 to 6 tablespoons of watery stool should be collected. Stool should not be contaminated with urine, water, soil or menstrual blood.
Parasites are best detected in a warm, freshly passed stool. If delay, sample may be refrigerated. A fixative containing 10% formalin or polyvinyl alcohol may be used if transported to distant lab. जर सॅम्पल आपल्याला दूर ट्रान्सपोर्ट करायचं आहे त्यासाठी आपण फिक्सेटिव्ह म्हणून 10% फॉर्मॅलिन किंवा पॉलिव्हिनाइल अल्कोहोल यूज करतो. देन कलेक्शन ऑफ स्पुटम. एक्झामिनेशन ऑफ स्पुटम इज कॅरीड आउट फॉर. स्पुटमचं एक्झामिनेशन आपण कुठल्या ऑर्गॅनिझमसाठी करतो. आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम इन लोअर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट. लोअर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे काय की श्वास ट्रकिया अँड ब्रॉन्कियल्स अँड लंग्स हा लोअर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट असतो. सायटोलॉजिकल आणि त्यामध्ये आपण कुठल्या डिसीजसाठी बघतो तर न्यूमोनिया आणि ट्युबरकुलोसिससाठी आपण हे एक्झामिनेशन करत असतो. टीबीसाठी स्पुटम घेतात हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामध्ये स्पुटमसाठी आपण मोस्टली टीबीसाठी फर्स्ट मॉर्निंग सॅम्पल घेत असतो. सायटोलॉजिक एक्झामिनेशन फॉर मॅलिग्नंट सेल. मॅलिग्नन्सी चेक करण्यासाठी काही लंग कार्सिनोमा वगैरे आहे का तो बघण्यासाठी पण घेतो. ऑल्सो फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ व्हायरल इन्फेक्शन अँड फंगल इन्फेक्शन्स. Then sputum is preferably collected in the morning. Sample is collected in a clean, dry, wide mouth container with a securely fitting screw cap with a capacity of 25 ml. The figure showing that container. 2 to 5 ml of sputum is collected. Sample should be sent to lab immediately. If delay in transport, sputum should be collected in 25 ml of solution containing. कुठले प्रिझर्वेटिव्ह आपण वापरतो. एन ॲसिटिल पायरिडिनम क्लोराईड 5 ग्राम, सोडियम क्लोराईड 10 ग्राम अँड डिस्टिल्ड वॉटर 1 ग्राम. हे सगळे आपण ट्रान्सपोर्टसाठी हे यूज करतो ट्रान्सपोर्ट मीडियम म्हणून. देन कलेक्शन ऑफ सिरेब्रोस्पायनल फ्लुइड. सिरेब्रोस्पायनल फ्लुइड एक्झामिनेशन इज डन फॉर CNS इन्फेक्शन लाईक मेनिंजायटिस अँड इन्सिफेलायटिस. मेनिंजायटिस म्हणजे ब्रेनच्या ज्या कव्हरिंग असतात त्याला मेनिंजस म्हणतात आणि त्या मेनिंजसचं इन्फेक्शन झालं तर त्याला मेनिंजायटिस म्हणतात आणि ब्रेनचं जर इन्फेक्शन झालं तर त्याला एन्सिफेलायटिस म्हणतात. हे दोन्ही डिटेक्ट करण्यासाठी आपण CSF फ्लुइड कलेक्ट करतो. CSF फ्लुइड हे SH सब ॲरेक्नॉइड हिमोरेज. सब ॲरेक्नॉइड हिमोरेज म्हणजे ब्रेनमधलं काही हिमोरेज असतं, ॲरेक्नॉइड मॅटर असतं त्याच्या खाली जे हिमोरेजेस होतात त्याला सब ॲरेक्नॉइड हिमोरेज म्हणतात. देन गुलेन-बायर सिंड्रोम, मल्टिपल स्क्लेरोसिस हे डिसीजेस तुम्हाला कळतील हळूहळू. निओप्लाझम ऑफ CNSचे काही ट्युमर्स असतील तर ते बघण्याकरता. Then CSF is collected by lumbar puncture. Lumbar puncture, spinal or lumbar puncture needle is passed between L3 or L3 L4 or L4 L5 in adults and L4 L5 space in infants and children. CSF is obtained from subarachnoid space. हे इमेजमध्ये दाखवलेलं आहे की कुठून CSF फ्लुइड कलेक्ट करतात. जे पिंक आहे ते स्पायनल कॉर्ड आहे. त्यानंतर ते जे दाखवलेलं आहे थर्ड लंबार वर्टिब्री अँड निडल इन्सर्टेड बिलो दी थर्ड लंबार वर्टिब्री इन अ स्पायनल कॉलम और आपण त्याला मराठीमध्ये मनका म्हणतो. देन नेक्स्ट CSF इज कलेक्टेड इन स्टेराईल ट्यूब्स ॲज फॉलोज. CSF हे 4 ट्यूब्समध्ये कलेक्ट केलं जातं. त्या ट्यूब एकमध्ये केमिस्ट्री आणि सिरोलॉजिकल टेस्टसाठी वापरतात. ट्यूब 2 ही मायक्रोबायोलॉजीसाठी वापरतात. मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण बॅक्टेरिया वगैरे डिटेक्ट करतो. आणि ट्यूब 3 फॉर हिमॅटॉलॉजी. हिमॅटॉलॉजी म्हणजे सेल्स, आपण RBCs WBCs चेक करतो. आणि ट्यूब 4 फॉर सायटॉलॉजी. सायटॉलॉजीमध्ये पण आपण अदर मॅलिग्नंट सेल्स वगैरे चेक करतो. अल्टरनेटिव्ह साइट्स फॉर कलेक्शन इज अ सिस्टर्नल पंक्चर अँड लॅटरल सर्वायकल पंक्चर. Then pleural fluid collection. Collection of pleural fluid is by inserting needle in chest wall. It's called as thoracocentesis. ज्या पद्धतीने आपण फ्लुइड
प्लुरल फ्लुइड कलेक्ट करतो हे आपण चेस्ट वॉलमधनं करतो निडल इन्सर्ट करून. तर त्या पद्धतीला आपण थोरॅकोसेंटेसिस म्हणतो. थोरॅकोसेंटेसिस ॲज थोरॅक्स म्हणजे आपण थोरॅक्समधून फ्लुइड घेतो आहे आणि सेंटेसिस म्हणजे फ्लुइड बाहेर काढणे. हे इमेजमध्ये दाखवलेलं आहे कसं घेतो आपण. मोस्टली आपण लोअर लोब्समधनं घेतो हे प्लुरल फ्लुइड, कारण की हे डिपेंडंट असतं आणि म्हणून ते लोअर साईडला ग्रॅव्हिटीनी सेडिमेंट होतं. It may be diagnostic and therapeutic. Diagnostic thoracocentesis is to determine the cause of pleural effusion. Diagnosis म्हणजे काय, डिसीजची डायग्नोसिस करण्याकरता. तर ते आपण प्लुरल इफ्युजनचं कॉज काय आहे ते बघण्याकरता. आणि थेरापेटिक म्हणजे एक प्लुरल इफ्युजन झालेलं आहे म्हणजे लंग्समध्ये पाणी भरलेलं आहे, तर त्याला आपण रिकवर करायचं आहे. तर त्यासाठी आपण 2-3 लिटर पाणी काढू शकतो, बट ते बाय स्टेपनी काढू शकतो. आणि फॉर ते प्लुरल फ्लुइड कशा करता घेतात, फॉर सेल काउंट करता आपण EDTA ट्यूबमध्ये घेतो आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट करता आपण स्टेराईल ट्यूबमध्ये घेतो. देन कलेक्शन ऑफ अ सायनोव्हियल फ्लुइड. सायनोव्हियल फ्लुइड म्हणजे काय, हे जॉईंट्समध्ये फ्लुइड असतो. जे मेजर जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये जे फ्लुइड असतो त्याला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतो. आणि हे फ्लुइड सायनोव्हियल फ्लुइड इज कलेक्टेड बाय ऑर्थ्रोसेंटेसिस, दॅट इज जॉईंट इज ॲस्पिरेटेड बाय स्टेराईल सिरिंज अँड निडल. म्हणजे जॉईंटमधून जे पाणी काढतो आपण त्याला आर्थ्रोसेंटेसिस म्हणतो. इट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ इन्फ्लामेटरी अँड नॉन इन्फ्लामेटरी जॉईंट डिसऑर्डर. म्हणजे काही जॉईंटचं इन्फ्लामेशन झालेलं आहे का किंवा दुसरा डिसऑर्डर आहे का ते पाहण्याकरता करतो. सायनोव्हियल फ्लुइड कलेक्टेड इन 3 ट्यूब्स. स्टेराईल ट्यूब फॉर ग्राम स्टेन अँड कल्चर म्हणजे बॅक्टेरिया आहे का ते बघण्याकरता. हिपॅरिन ट्यूब फॉर सेल काउंट्स आणि प्लेन ट्यूब फॉर केमिकल ॲनालिसिस. देन पेरिटोनियल फ्लुइड कलेक्शन. पेरिटोनियल फ्लुइड म्हणजे काय, हे पोटामधलं पाणी असतं आपल्या, तर त्याला पेरिटोनियल फ्लुइड म्हणतात. पेरिटोनियल फ्लुइड इज कलेक्टेड टू डिटरमाइन क्लॉज ऑफ असायटिस. असायटिस म्हणजे काय, ज्यांना लिव्हर डिसीज आहे किंवा अल्कोहोलिक आहेत अशा पेशंटला मोस्ट कॉमनली असायटिस होतं. म्हणजे त्यांचं पोट फुगतं, डिस्टेन्शन होतं पोटाचं. A hollow needle is inserted through abdominal wall, left lower quadrant below border of shifting dullness into peritoneal cavity. 20 to 50 ml is removed under aseptic precaution. Aseptic precaution म्हणजे काय, त्याला सेप्सिस नाही होऊ द्यायचं. सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन आणि एसेप्टिक म्हणजे आपण त्याला क्लीन करायचं अल्कोहोलनी किंवा पोव्हिडोन आयोडीन सोल्युशननी आणि त्यानंतर आपण तिथून फ्लुइड कलेक्ट करायचं. ते आपण 20 ते 50 ml कलेक्ट करू शकतो. ह्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे बॉटलमध्ये. ड्रेन टाकून हे आपण फ्लुइड कलेक्ट करतो. ठीक आहे. EDTA ट्यूब, यासाठी आपण EDTA ट्यूब घेतो हे सेल काउंट मेजर करण्याकरता आणि ब्लड कल्चर बॉटल घेतो मायक्रोबायोलॉजिकल बॅक्टेरिया बघण्याकरता. देन पेरिकार्डियल फ्लुइड कलेक्शन. पेरिकार्डियल फ्लुइड म्हणजे काय, हे आपल्या हृदयाच्या भोवती कव्हरिंग असतात आणि त्या कव्हरिंगमध्ये फ्लुइड असतं, त्या फ्लुइडला पेरिकार्डियल फ्लुइड म्हणतात. आणि हे फ्लुइड काढण्याच्या प्रोसिजरला आपण पेरिकार्डिओसेंटेसिस म्हणतो आणि हे आपण स्टेराईल निडलनी ॲस्पिरेट करतो. तर हे आपण कुठल्या साईड्सपासून घेऊ शकतो. एक तर पॅरास्टर्नल अप्रोच. पॅरास्टर्नल म्हणजे स्टर्नम जे असतं, स्टर्नम बोन असतो आपल्या छातीवरती, तर त्या स्टर्नमच्या साईडनी आपण हे फ्लुइड घेऊ शकतो. किंवा सब झिफॉइड अप्रोच. हे स्टर्नमच्या खाली एक झिफॉइड बोन म्हणून पण असतो, तर त्या झिफॉइडच्या खालच्या साईडनी पण आपण घेऊ शकतो. दॅट इज कॉल्ड सब झिफॉइड अप्रोच. आणि इंडिकेशन्स कशा करतो, डायग्नोस्टिक आणि थेरापेटिक. डायग्नोस्टिक म्हणजे पेरिकार्डियल इफ्युजनचं कॉज काय आहे हे डिटेक्ट करण्याकरता, हे बॅक्टेरियल आहे किंवा ट्युबरक्युलर आहे ते बघण्याकरता. आणि थेरापेटिक म्हणजे टू रिलीव्ह टॅम्पोनेट. टॅम्पोनेट म्हणजे जो प्रेशर असतो तो रिलीव्ह करण्याकरता. देन थ्रोट अँड नॅझोफॅरिंजियल स्वॅब. थ्रोट स्वॅब कलेक्शन. आता हा थ्रोट स्वॅब कलेक्शन तर आता सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे कोविडच्या काळामध्ये. थ्रोट स्वॅबमध्ये आपण प्रोसेस काय करतो, डिप्रेस दी टंग विथ टंग डिप्रेसर as shown in image and introduce the cotton swab between tonsillar pillars and behind uvula without touching lateral wall of buccal mucosa and take the swab from posterior pharyngeal wall. हे अशी प्रोसिजर का करायची, तर हे माउथमध्ये दुसरीकडे टच नाही करायचं, कारण माउथमध्ये जे नॉर्मल फ्लोरा असतात, नॉर्मल काही बॅक्टेरिया असतात माउथमध्ये, त्यामुळे आपलं कंटॅमिनेशन नाही झालं पाहिजे स्वॅबचं, त्याकरता. and it is used for diagnosis of bacterial and viral throat infections.
देन नेझोफॅरिंजियल स्वॅब कलेक्शन. नेझोफॅरिंजियल स्वॅब म्हणजे आपण हा जो नाकामधनं स्वॅब घेतो त्याला नेझोफॅरिंजियल. The cotton swab is inserted into one nostril and gently moved into nasopharynx. The swab is rotated for specified period of time to collect secretions. The swab is removed and placed in sterile viral transport medium, and it is used for detection of respiratory viruses. Then, thank you everyone. I hope you all like today's lecture, and I am Dr. Utkarsha Kulkarni. We will discuss another lectures on some another day. Thank you.